सरकार असलं तरी जनतेच्या हिताचे सर्वाधिक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनंच घेतल्याचं सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय। तसंच खारघर आणि कोल्हापूरचा टोल प्रश्न न सुटण्यास मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे केली आहे। आमच्यातले बहुतेक सगळे जे काही प्रमुख लीडर आहेत, मग त्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील, मी असेल, भुजबळ साहेब असतील, पिचड साहेब असतील, आम्ही सगळेजण लोकांच्यातनं निवडून आलेलो आहोत। त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये आम्ही सगळेजण कारभार करत असताना जरी आमचं आघाडीचं सरकार होतं तरी देखील जे विषय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अखत्यारीमध्ये येत होते आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या मंत्र्यांना किंवा आम्हाला होता, तिथं आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये कुठं पण त्या मागं पुढं पाहिलं नाही। जनतेसहित डोळ्यासमोर ठेवून निर्णय त्या ठिकाणी घेतले। त्याचबरोबर काही निर्णय असे राहिले की त्याच्यामध्ये शेवटी सर्वोच्च नेते असतात, त्यांनी त्याच्याबद्दलचा अंतिम सही करायची असते, अंतिम निर्णय घ्यायचा असतो। माझी शेवटपर्यंत आग्रही भूमिका होती की प्रशांत ठाकूर सारखा एक चांगला सहकारी, एक तरुण आमदार काँग्रेस पक्षाचा, त्यांची मागणी होती, माजी खासदार रामशेठ ठाकूरांची मागणी होती, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांची मागणी होती, नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक साहेबांची, संदीप नाईकांची मागणी होती आणि त्या सर्वांची मागणी ही रास्त होती आणि त्याच्यावर खारघरचा टोल हा बंद करावा या मताचा मी होतो। पण तो बंद करण्याच्या करता सिडकोची आणि MMRDAचीच मदत घ्यावी लागत होती। परंतु आम्ही मागणी करून मी कित्येकदा त्या ठिकाणी सांगितलं की हे आपण केलं पाहिजे, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हिंगोली जिल्हा निवडणूक